माहेरपणासाठी येणाऱ्या गौराईचे म्हणजेच गौरीचे लिंबलोण उतरवून स्वागत केले जाते। माहेरी येणाऱ्या गौरीचे जोरदार उत्साहात घरोघरी आगमन झाले। गौराईला साडी नेसवायची लगबग सुरू झाली आहे। भाद्रपद महिन्यात गणपती बाप्पाचे आगमन होते। त्यांच्याच पाठोपाठ चौथ्या दिवशी गौराई माहेरी येतात। ज्येष्ठा गौरी महालक्ष्मीच्या आगमनाने घरोघरी चैतन्य निर्माण झाले। पाण्याची जागा अथवा मंदिर परिसरातून तेरडा आणि गौरीच्या मुखवट्याची पूजा करून आणली जाते। घरातील प्रवेशद्वारापासून ते गौरी स्थापन करण्याच्या जागेपर्यंत रांगोळीने लक्ष्मीच्या पावलांचे ठसे काढण्यात आले। भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला श्री महालक्ष्मी गौरीने असुरांचा वध करून आश्रयासाठी आलेल्या स्त्रियांच्या पतींना आणि पृथ्वीवरील जीवांना सुखी केले। त्यामुळे अखंड वैवाहिक सुखप्राप्तीसाठी महिला ज्येष्ठा गौरीचे व्रत करतात, अशी कथा आहे। आज कोयना प्रकल्पग्रस्त जामरुक वावंडळ येथील परंपरागत असलेल्या गौराईचे आगमन झाले। गेली 65 वर्षे ही परंपरा पाळली जात आहे। सातारा जिल्ह्यातील कोयना धरणामुळे विस्थापित झालेल्या प्रकल्पग्रस्त लोकांनी आपली परंपरा पाळली आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी अर्जुन कदम, चौक। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।